आपण उदाहरण, मी अनेक वेळेला उदाहरण देतो, सुभाषितामध्ये आलंही आहे, पण विस्तार होईल सांगत नाही त्याचा, फक्त उदाहरण सांगतो आपल्याला. तुम्ही 5 लिटर दुधाला विरजण लावू शकता, 10 लिटर दुधाला लावू शकता, 10,000 लिटर दुधाला विरजण लावू शकता, 10 लाख लिटर दुधाला लावू शकता. पण 10 लाख लिटर दुधाला जरी विरजण लावता येत असलं तरी क्षीरसागराला विरजण लावता येत नसतं. कारण तिथं व्यापकत्व आहे, त्यामुळे तिथे विकार नाही आहे. आणि 10 लाख म्हटलं तरी त्याला मर्यादा आली, जे मर्यादित आहे त्याच्यात विकार. क्षीरसागर समुद्र आहे, दुधाचा समुद्र आहे. किती सोपं आहे, 1 चमचाभर दही रात्री टाकून द्यावं, दुसऱ्या दिवशी सगळ्या जगाला दहीच दही. किती सोपं. ताक करून प्या, दही वडा करून खा, अजून दह्याचे काय काय श्रीखंड करून खा, काय अजून जे काही प्रकार तुम्हाला करता येतात तेवढे सगळे करा, कमी पडणार नाही. सगळा क्षीरसागरच दह्याचा झाला. झालंय का असं? होत नाही. इतकी थंडी पडली, इतकी थंडी पडली, सगळा समुद्राच्या समुद्र गोठून गेला. झालंय का असं? झालंय का? होत नाही. का होत नाही? कारण समुद्र व्यापक आहे, त्याच्या ठिकाणी बोटणं वितळणं हे विकार नाही. त्याच्या ठिकाणी घट्ट होणं पातळ होणं विकार नाही. हे विकार नेहमी परिच्छिन्नतेमध्ये निर्माण होतात. त्यामुळे संतांच्या ठिकाणी विकार नाहीत हे सांगण्याकरता म्हणून चंद्रमेजे अलांछन. चंद्र आहे तो कधीतरी कमी 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 होत जातो. पौर्णिमा जशी जशी जवळ येईल तसा एकेका कलाने वाढत जातो. पौर्णिमेला पूर्ण होतो, अमावस्येला दिसत नाही ना. तरी अवसेचा चंद्रू गूढ, ज्ञानोबारांनी म्हटलं. अमावस्येचा चंद्र गूढ असतो, म्हणजे असतो पण दिसत नाही, गूढ आहे. चंद्र संपूर्ण एखादे वेळ, पौर्णिमेचा चंद्र पूर्ण वाटतं, पण किती दिवस? 1 दिवस. तसं संतांचं नाही, अलांछनता आहे. त्यांच्या बाबतीत कमी जास्तपणा नाही. हे जसं आहे तसं सूर्याच्या ठिकाणी जसा प्रकाश आहे तशी सूर्याच्या ठिकाणी उष्णताही आहे. उष्णताही आहे. ती उष्णता आम्हाला त्रासदायक ठरणार असेल तर तो विकार दूर करून ज्ञानोबा सांगतात, मार्तंड जे तापहीन. संत महात्मे तापहीन मार्तंड आहे. मार्तंड म्हटलंय पण तापहीनत्व सांगितलंय. आपण काल बोललो, मार्तंड परिपूर्ण सर्व सामर्थ्यानिशी तळपणाऱ्या सूर्याला मार्तंड असं म्हणतात. संत सगळं सामर्थ्य व्यक्त करतात परंतु त्यांचा ताप होत नाही. ज्ञानोबारायांचा जगाला त्रास झाला, दाखवा मला उदाहरण तुम्ही. तुकोबाराय जगाला खुपले, दाखवा उदाहरण तुम्ही. त्रास दिला, तुकोबारायांना त्रास दिला अशी उदाहरणं मी लाखो दाखवतो. ज्ञानोबारायांना त्रास दिला उदाहरणं दाखवतो, पण ज्ञानोबारायांनी त्रास दिला मला एक उदाहरण दाखवा जगाच्या पाठी. पण ज्ञानोबारायांनी ज्ञान दिलं, अरे हे तर सगळ्यांकरताच उघडं करून दिलं, म्हणून त्यांना तापहीन मार्तंड म्हटलं. हे रूपकच आहे. 16व्या अध्यायाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर महाराजांनी आपले सद्गुरू आणि सूर्य यांची एकरूपता कल्पून पुन्हा एकदा रूपक अलंकार केला सूर्याच्या संबंधात. आपण तर सगळं बघा, सगळंच मला आता सांगता येईल असं नाही, पण आपण बघू शकता. मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांश वाद्वयाब्जिनी विकास वंदू आता. जो अविद्या राती रुस्वनिया गिळी ज्ञानात ज्ञान चांदणिया, तो सुदिन करीत ज्ञानिया स्वबोधाचा. जेणे विवळतीये सवळे लावोने आत्मज्ञानाचे डोळे, देहाहंतीचे अविसाळे जीव पक्षी. लिंग देह कमळाचा पोटी वेचतया चित भ्रमराचा, बंदी मोक्ष जयाचा उदयला होय. सगळं आपण प्रकरण बघा. काय होतं, सूर्य अस्ताला गेला की माणसाचा दिवस संपतो आणि सूर्य उदयाला आला की माणसाचा व्यवहार सुरू होतो. सगळ्या जगामध्ये हा नियम आहे. पण माणसाचा व्यवहार सूर्योदयाबरोबर जेव्हा सुरू होतो तेव्हा तो व्यवहार म्हणूनच सुरू होतो. सूर्य उदयाला आला आणि माणसाचा दिनक्रम सुरू झाला. मग तो झोपेतून उठतो, मग तो कामाला लागतो,
मग तो ज्या पद्धतीचं काम करत असेल त्या त्या पद्धतीचे बदल किंवा त्या त्या पद्धतीचा प्रारंभ होत जातो. एखादा पांथस्थ असेल तर सकाळ झाली, सूर्य उदयाला आला की आपल्या पुढच्या मार्गाला जायला लागतो. मग अमुक होतं. मग पक्ष्यांच्या जीवनावर त्याचा काही परिणाम होतो. सूर्य उगवायला अरुणोदय झाला की पक्षी जागे होतात, मग ते चारा शोधायला बाहेर पडतात. उदाहरणं अनेक दिली. फुलांवर त्याचा परिणाम होतो. सूर्यविकासी जे कमल असतं ते कमल सूर्याचा उदय झाला की ते कमल प्रफुल्लित होतं, त्याचा सुगंध सगळीकडे पसरतो, त्याचा वास दरवळायला लागतो. जे चंद्रविकासी कमल असतं ते मिटून घेतं सूर्योदय झाला की. फुलावर होणारा परिणाम, प्राण्यावर होणारा परिणाम, माणसावर होणारा परिणाम, जगावर होणारा परिणाम, जडावर होणारा परिणाम. सूर्यकांत मणी आहे, सूर्याचा प्रकाश पडला की तो मणी पाझरतो, जडावर होणारा परिणाम. हे सगळे परिणाम जसे या जगतामधल्या स्थूल आणि सूक्ष्म ज्या पदार्थावर, जड चेतन पदार्थावर होतात, तर ते रूप घेऊन ज्ञानोबाराय सद्गुरु रूपी सूर्य जीवनामध्ये उदयाला आला की आपल्या पारमार्थिक जीवनावर त्याचा काय परिणाम होतो हे सांगतात. किती सुंदर रूप केलंय ज्ञानोबाराय साहित्य दृष्टीने आणि आध्यात्मिक दृष्टीने. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांश. नवल हे तापहीन शब्दाचं वर्म कशात आहे तेवढं सांगायचंय मला. ज्ञानोबारायांचं बोलणं फार गर्भित आहे, सूक्ष्म आहे. आपण जसा जसा विचार करत जाऊ तसं तसं कळतं की ज्ञानोबारायांच्या बोलण्याला अंतच नाहीये, त्याचा तळच सापडत नाही आपल्या, इतकं ते सखोल आहे. समुद्राहुनी खोल अर्थभरीत ज्ञानोबारायांच्याच भाषेत बोलायचं झालं तेवढं फक्त सांगतो. हे तापहीनत्व का ज्ञानोबारांनी दिलं आणि मग ते ओवी संपवतो. काय त्याच्यामध्ये? मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडांशु. इथेही सूर्याला चंडांशु शब्द वापरला 16व्यात आहे. चंडांशु म्हणजे काय? मार्तंड शब्दाचा जो अर्थ तो चंडांशु शब्दाचा. डोक्यावर तळपणारा दुपारचा सूर्य जो पूर्ण सामर्थ्यानिशी तळपतो आहे तो, त्यालाच मार्तंड म्हणतात, त्याला चंडांशु म्हणतात. सूर्य उदयाला तो चंडांशु आहे. एरवीचा सूर्य काय करतो? एरवीचा सूर्य काय करतो? रात्र संपवतो आणि जगाला प्रकाश देतो. पण सद्गुरु रूपी मार्तंड, सद्गुरु रूपी चंडांशु उदयाला आला की तो विश्वाचा आभास म्हणजे अज्ञानाची निवृत्ती करतो आणि प्रकट होतो. याला ज्ञानोबारायांनी नवल म्हटलंय. नवल. मावळवीत विश्वाभासू नवल उदयला चंडाव. नवल काय? त्याच्यामध्ये सूर्य उदयाला येतो, याच्यात नवल आहे का? नवल नाही आहे, याचं नवल पुढे आहे. आपण काल बोललो ना, काल का परवा मला आठवत नाही, परंतु नवलाई, चमत्कृती ही दोनच कारणाने माणसाच्या मनात निर्माण होऊ शकते. माणसाला चमत्कार का वाटतो? कार्यकारण परंपरा न कळणं आणि अंतःकरणामध्ये प्रेम असणं. प्रेमानं सुद्धा माणसाला नवल वाटू शकतं. मी याला छोटंसं उदाहरण देतो आपल्याला, ज्ञानोबारांनीच दिलेलं आहे पण तरी देतो, आपल्याला माहिती असेल. लहान मूल आहे, रांगणारं मूल आहे. एके दिवशी निसर्ग नियमानुसार ते पायावर उभं राहतं. ते जे मूल आहे ते पायावर उभं राहतं. निसर्ग नियमानुसार एक एक पाऊल टाकायला लागतं. आधी आधार घेऊन टाकतं, भिंतीला धरून टाकतं. मग अचानक एके दिवशी ते कशाचाही आधार न घेता एकदम पळत 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 आईकडे येतं आणि आईच्या कुशीत पडतं. पडल्याबरोबर आईला अरे चालायला लागला आमचा कृष्णा, आमचा कृष्णा चालायला लागला, आमचा राम चालायला लागला. म्हणजे काय, तो चालणार नव्हताच का कधी? तुझी आधीची मुलं चालली नव्हती का? अरे निसर्ग नियम आहे, तो चालणारच आहे, आज ना उद्या चालेलच. तो उभा राहिला, महा उभा राहिला, आम्ही नाही पाहिला. अरे न पाहता कसं राहशील? तू पाहिल्याशिवाय तो उभा राहिला का? उभा राहिला, मूल उभं राहिलं. याच्यात आश्चर्य वाटण्यासारखं काय मला सांग. सगळ्यांचीच मुलं उभी राहतात, आपलीच काय गाढवाची उभी राहतात.
है ना? उभं राहिलं, उभं राहिलं, मूल उभं राहिलं, मूल उभे राहिलं, रांगणारं मूल चालायला लागलं. केवढं आश्चर्य, आश्चर्य. मग ते मूल एके दिवशी आई असा शब्द, अरे बोलायला लागलं. म्हणजे काय बोलणार नव्हतं, मूक जन्माला घातलंयस का तू? तुला माहिती नाहीये का ते बोलणार आहे? तुला माहिती नाहीये का ते चालणार आहे? तुला माहिती नाहीये का ते आपल्या पायावर उभं राहणार आहे? हे सगळं बरं. आधीची तिची सगळी मुलं उभी राहिली. सगळी मुलं म्हणजे जे काही झाली असतील ती, किती झाली मला काही त्याचे खुलासे करायचे नाहीत, पण जी काही आधी झाली ती उभी राहिली आहे, ती चाललेली आहे, ती बोललेली आहे. अनेकांची मुलं उभी राहिलेली, चाललेली, बोललेली हिने पाहिली आहे. पण स्वतःच मूल उभं राहिलं की तिला एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय मला सांगा ना. काय ज्ञानोबाराय 9व्या अध्यायाच्या सुरुवातीला हा दृष्टांत देतात. बाळक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली, ते चोच करुनी माऊली रिझीजी. काय आश्चर्य वाटण्याचं कारण आहे? बाळक बोबडा बोली, वाकुडा विचुका पाऊली. वेडं वाकडं पाऊल. ते काय सरळ चालतं असं नाही. पहिल्यांदा त्याचे पाय लटपटतात, अडखळत चालतं. पण त्याचं अडखळत चालणं सुद्धा आईला आश्चर्याचं वाटतं. सरळ चालणं कधी आश्चर्याचं वाटत नाही आई, पण अडखळत चालायला लागलं की आईला आश्चर्य वाटतं. आता अडखळत चालणं हे जर आश्चर्याचं आहे, तर मी आपल्याला थोडंसं पुढं वाढवून सांगतो. हेच मूल नंतर 30-40 वर्षाचं होतं आणि एखाद्या दिवशी संध्याकाळी घरात येताना अडखळत अडखळत आलं. तर आईला आश्चर्य वाटतं जाऊ. लहान आता हे संध्याकाळी अडखळत येणं म्हणजे कळलं ना आपल्याला. हा, हे संध्याकाळी अडखळत अडखळत घरामध्ये शिरलं, वेडं वाकडं पाऊल टाकत घरामध्ये आलं, तर आईला आश्चर्य वाटतं का? वाटत नाही का? कारण त्याच्याबद्दल प्रेम नाहीये. व्यसनाधीनता हे प्रेमाला कारण. व्यसनाधीनता कधी होऊ शकत नाही. तेच लहान मूल जेव्हा अडखळत चालतं तेव्हा आईला आश्चर्य वाटतं, कारण त्याच्याबद्दल प्रेम आहे. कार्यकारण भाव कळत नाही असं नाहीये. मूल चालणार आहे हे तिला माहितीच असतं, पण अंतःकरणातलं प्रेम नवल करायला भाग पाडत असत. ज्ञानोबारायांनी म्हणून हे नवल उदयला चंडांश. ज्ञानोबारायांना नवल वाटावं असं जगात काहीच नाही, कारण त्यांना काय कळत नाही, सगळं कळतं. अज्ञानात नवल वाटतं आणि प्रेमात नवल वाटतं. ही दोन कारण आहेत, आपण देतो अगदी. ज्ञानोबारायांना अज्ञानात नवल वाटायचं कारणच नाही, कारण अज्ञान नावाचा पदार्थच नाही ज्ञानोबारायांकडे. भिंत चालली, ज्ञानोबारायांना आश्चर्य नाही, आम्हाला आश्चर्य आहे, कारण आम्हाला अज्ञान आहे त्याच्याबद्दल, त्यांना नाही आहे. आपण काल बोलल्याप्रमाणे ज्ञानोबारायांना काय नवल वाटावं. मी थोडंसं पुढे जाऊन बोलतो. ज्ञानोबारायांना नवल वाटावं हे जगातलं सगळ्यात मोठं नवल आहे. त्यांना कसलं नवल आलं, पण तरी ते म्हणतात नवल उदयलाच्या. उदयल्याबरोबर आता ह्याच्यात नवल कुठे आहे, नवलाईच्या शक्यता कुठे आहेत तेवढे सांगतो. सूर्य उदयाला येतो. आपण उन्हाळ्यातला बघा, हिवाळ्यातला बघा, कसाही बघा. समजा 6 वाजता सूर्योदय आहे. 6 वाजता तो उदयाला येतो. पहिल्यांदा अरुणोदय होतो, मग सूर्योदय होतो. सूर्योदय झाला की सूर्याची किरणं अंगावर पडतात. ती कोवळी कोवळी असतात, बरी असतात. 9 वाजेपर्यंत त्या उन्हात बसायला सगळं चांगलं वाटतं. मग हळूहळू थंडीच्या दिवसामध्ये मग पुढं पुढं ते तापत जातं. उन्हाळ्यामध्ये तर 8 वाजताच तापायला लागतं आणि मग हळूहळू हळूहळू ते 12 वाजता मग तर पूर्ण सामर्थ्याने तळतं. पण 6 वाजता झालेला सूर्योदय तेव्हाचा सूर्य आणि 12 वाजताचा सूर्य याच्या उन्हामध्ये आणि तीव्रतेमध्ये अंतर आहे का नाही? आहे ना. ज्ञानोबारायांना नवल याच्यात आहे, उदयल्याबरोबर तो चंडांशू झालाय. नवल कशात आहे? उदयाला तो चंडांशू झाला. उगवल्याबरोबर कोणताही सूर्य चंडांशू होत नाही, पण सद्गुरु रूपी सूर्य जीवनामध्ये उदयाला येतानाच पूर्ण सामर्थ्यानिशी येतात, हे नवल आहे. सूर्य उदयाला येता क्षणी चंडांशू होणं हे ज्ञानोबारायांना नवल वाटतं. नवल उदयला चंडांश. बरं, सूर्य उदयाला आल्यानंतर अंधार जातो. सद्गुरु रूपी सूर्य उदयाला येतानाच विश्वाभास मावळून टाकत जन्माला अवताराला येतो, नवल आहे. पुढे चला.
हे सगळं सांगत नाही, मला काय सांगायचंय त्याचं स्वारस्य कशात आहे ते शेवटी सांगतो, फक्त ही ओवी समजून घेऊ. मला सगळंच नमन सांगायला आवडलं असतं 16व्या अध्यायात, कारण हे नवल शब्द आहे ना, तो सगळ्या ओव्यांना लागू पडतो 16व्या अध्यायाच्या नमनात. गिळी ज्ञानाज्ञान चांदणिया नवल आहे, सुदिन करी ज्ञानिया स्वबोधाचा नवल आहे, विवळतीये सवळे नवल आहे, लाभोने आत्मज्ञानाचे डोळे नवल आहे, देहाहंतीची अविसाळे जीवपक्षी नवल आहे, तया चक्रवाकाचे मिथून सामरस्याचे समाधान, भोगवी जो चिद्गगन भुवन दिवा नवल आहे. हे सगळं सांगत मला वेळ नाही आता ते सगळं सांगायला, पण ही पहिली ओवी तरी आपण लक्षात घ्या. म्हणजे मला तापहीन शब्द का वापरला असेल ज्ञानोबरायांनी. आपण जे म्हणतो ना की पसायदानाच्या मागे सगळी ज्ञानेश्वरी आहे आणि ज्ञानेश्वरीच्या मागे पसायदानाची तळमळ आहे. पसायदान तळमळीतून व्यक्त झालंय जगत कल्याणाच्या, ती तळमळ सगळ्या ज्ञानेश्वरीच्या मागे आहे आणि पसायदानाच्या मागे सगळ्या ज्ञानेश्वरीचा भाव लपलेला, अर्थ लपलेला. मावळवीत विश्वाभासु नवल उदयला चंडांशु. अजून काय नवल आहे? अद्वयाब्जिनी विकासु वंदू आता. आता याच्यात काय नवल आहे? अब्जिनी, अद्वय अब्जिनी, अब्जिनी कमल, कमळ कमळ, अब्जिनी कमळ, पण अब्जिनी असं स्त्रीलिंगी रूप आहे. रचनेचं सांगतो, याच्यात नवलाही काय आहे ते सांगतो. काय आहे? साहित्यशास्त्रामध्ये याचे खुलासे आहेत काही. कमळामध्ये दोन प्रकार असतात, एक सूर्यविकासी कमळ असतं आणि एक चंद्रविकासी कमळ असतं. मग सूर्यविकासी आणि चंद्रविकासी या कमळाचा बोध करून देण्याकरता साहित्यशास्त्राने त्याची एक व्यवस्था केली. व्यवस्था काय आहे? कमलाचा वाचक शब्द जेव्हा स्त्रीलिंगी वापरला जातो तेव्हा ते चंद्रविकासिनी कमळ असतं, म्हणून त्याला कमळ न म्हणता कमलिनी म्हणतात. आणि जेव्हा कमळाचा उल्लेख पुल्लिंगी होतो त्यावेळेला ते सूर्यविकासी कमळ म्हटलं जातं. उदाहरण सांगतो. पंकज म्हणजे कमळ, पंक म्हणजे चिखल, चिखलातून जन्माला येतं ते कमळ पंकज. पंकातून जे जन्माला येतं, चिखलातून ते जन्माला येतं त्याला कमळ. पंकज म्हटलं की ते सूर्यविकासी कमळ आहे, पण पंकजा म्हटलं की ते चंद्रविकासिनी कमलिनी झाली त्याची. असे साहित्यशास्त्रात संकेत आहे. लक्षात राहिलं तर ठेवा, नाही तर विसरून जा. मला ते सांगण्यात तात्पर्य नाही. मी हा खुलासा कशा करता केला? ज्ञानोबारायांनी सूर्योदय झाल्यानंतर काय होतं याचा विचार सांगायला प्रारंभ केला आणि सूर्योदय झाल्यानंतर कमळ उमलतं हे सांगताना ज्ञानोबारायांनी कमळाकरता वापरलेला शब्द हा मात्र स्त्रीलिंगी वापरलाय. हे नवल आहे. अद्वयाब्जिनी विकासू, अद्वय अब्जिनी असा शब्द वापरला. चंद्रविकासिनी कमलिनी करता वापरला जाणारा शब्द सूर्योदय झाल्यानंतर ते कमळ उमललं याच्याकरता ज्ञानोबारायांनी वापरला असेल, तर जे चंद्रविकासी कमळ आहे, कमलिनी आहे, तो सूर्योदय झाल्याबरोबर ती कमलिनी उमलली याचा अर्थ त्या कमलिनीलाही कळलं नाही की हा चंद्र आहे का सूर्य आहे, इतका तो सूर्य तापहीन आहे. हे मला सांगायचं. इतका तो सूर्य तापहीन, मार्तंड असून सुद्धा, चंडांशू असून सुद्धा तो तापहीन किती आहे? इतका तापहीन आहे की कमल चंद्रविकासिनी कमलिनीला सुद्धा असं वाटलं की हा सूर्य नसून चंद्र आहे, इतका तो तापहीन. सद्गुरूंचं वर्णन करताना ज्ञानोबारायांनी केलेला खुलासा आहे. बारीक आहे जरा, पण आनंदानं ऐकलं तर आनंद मिळेल. लक्षात घ्या. ज्ञानोबारायांना आश्चर्य वाटतं, नवल वाटतं ते याचं आहे. कशाचं नवल आहे? अरे सूर्य उदयाला येऊन सुद्धा चंद्रविकासिनी कमलिनी उमलते याचं नवल आहे. आणि वंदू आता याच्यातही नवल आहे. वंदू आता मध्ये काय नवल आहे? अद्वय अब्जिनी असं म्हटलंय की नाही. वंदन करणारा आणि ज्याला वंदन केलं जातं तो, या दोघांमध्ये अद्वयत्व असूनही वंदन करणं हे नवल. सगळंच नवल.
म्हणून ज्ञानोबा त्यांना म्हणतात मार्तंड जे तापहीन. असे संत महात्मे तापहीन मार्तंड आहे. कुठला त्रास नाही, कुठली त्रस्तता नाही जीवाला. संतांचा उदय होतो, आमच्या कल्याणाकरता होतो. संत या पृथ्वी तलावर देह धारण करून राहतात, आमच्या सुखाकरता राहतात. आणि संत महात्मे समाधीस्थ होतात, आमच्या जीवनाच्या धन्यतेची ती कायमची व्यवस्था आहे. आळंदीला आपण ज्ञानोबांच्या समाधीवर मस्तक टेकवणं म्हणजे काय आहे? ती समाधी 700 वर्षापासून आम्हाला दिशादर्शक आहे, आमच्या जीवनाची धन्यता करणारी आहे. तुकोबारायांचे अभंग काय आहेत? अरे जोपर्यंत या जगतामध्ये जीव जन्माला येत राहील तोपर्यंत त्या जीवाच्या कल्याणाची कायमस्वरूपी केलेली व्यवस्था म्हणजे तुकोबारायांची अभंग आहे. म्हणजे ज्ञानोबाराय समर्थांची अक्षर आहेत, म्हणजे नाथ महाराजांची भारुड आहेत. ही आमच्या जीवनाच्या धन्यतेची कायमची केलेली व्यवस्था. तुम्ही कोणत्याही काळामध्ये जन्माला या, 4,32,000 वर्षे कलियुगाचे, याच्यात आपले जन्म कितीदा होणार आहेत माहित नाही, पण त्या सगळ्या काळामध्ये जर ज्ञानेश्वरी आपल्या हाताला लागणार असेल तर आमच्या जीवनाची अशी धन्यता आहे की आम्हाला 4,32,000चा संबंधही येणार नाही. ही व्यवस्था. म्हणून ज्ञानोबाराय या संतांना मार्तंड जे तापहीन असं म्हणतात. तापहीन म्हणजे किती कोमल असावं, मार्तंड असूनही किती कोमल असावं. याच्याकरता मी हा खुलासा आपल्या समोर केलाय, कारण 16व्या अध्यायामध्ये सुद्धा सूर्याचंच रूपक आहे म्हणून. मग त्याचे खुलासे पुढे वेगवेगळे करता येतील आपल्याला. लिंगदेह कमळाचा पोटी वेचतयाची भ्रमराचा बंदी मोक्ष जयाचा उदयला होय. शब्दाची आसकडी भेद नदीच्या दोही तडी आरडते विरहवेडी बुद्धिबोधू. तया चक्रवाकाचे मिथून सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. त्या चक्रवाक पक्षाला त्याच्या बायकोला चक्रवाकीला रामचंद्र प्रभूंचा शाप आहे वनवासात. त्यामुळे हे चक्रवाक आणि चक्रवाकी हा खुलासा भावार्थ रामायणात आहे, इतर रामायणात मिळणार नाही. अरण्यकांडामध्ये हा खुलासा मिळेल भावार्थ रामायणाची. त्यामुळे ते चक्रवाक आणि चक्रवाकी दिवसभर एकत्रित राहतात आणि रात्र झाली की वियोग पावतात. एक जण नदीच्या या कडेला राहतो, दुसरी त्या बाजूला जाते आणि एकमेकांच्या नावानं रात्रभर ओरडत राहतात. सूर्योदय झाला की हे चक्रवाक आणि चक्रवाकी पुन्हा एकत्रित येतात. ज्ञानोबराय म्हणतात तसं जीवाच्या जीवनामध्ये सुद्धा बुद्धी हा चक्रवाक नर पक्षी आहे, मादा पक्षी आहे, आणि बोध हा चक्रवाक नर पक्षी आहे. हा बुद्धी आणि बोध हे रात्रीच्या अज्ञानाच्या अंधारामध्ये एक जण या कडेला आहे, दुसरा त्या तीराला आहे. रात्रभर अंधकारामध्ये बुद्धी बोधाच्या नावाने ओरडत राहते, बोध बुद्धीच्या नावाने ओरडत राहतो. पण सद्गुरु रूपी सूर्य उदय आला की हे बुद्धी बोध एकत्र येतात. किती सुंदर रूपक आहे, किती सुंदर रूपक आहे. तया चक्रवाकाचे मिथून सामरस्याचे समाधान भोगवी जो चित गगन भुवन दिवा. जेणे पहालिये पहाटे भेदाची चोरळी किंवा चोरवेळ असे दोन पाठ आहेत. चोरळी फिटे रिघे आत्मानुभव वाटे पांथिक योगी. रस्त्यानं जाणारा एखादा पांथस्थ रात्र झाली की दिसेल त्या गावामध्ये मुक्काम करतो आणि सूर्योदय झाला की त्या गावाबद्दल निर्ममत्व धारण करून त्या गावातून जसा निघून जातो, तसं योगी सुद्धा, पांथिक योगी हे योगी सुद्धा आत्मानुभवाच्या वाटेवर जात असताना मध्ये रात्र झाली म्हणून थांबतात आणि सद्गुरु रूपी सूर्याचा उदय झाला की पुढच्या वाटेला निघून जातात. सुंदर चिंतन ज्ञानोबांनी केलंय. सगळं सांगावं असं नाही. असो, पुढे आता सगळं गुंतत गेलो तर फार गुंतत जाऊ आपण. ज्ञानोबाराय हे सूर्याचं रूपक करून आपल्याला सांगतात की संत महात्मे हे तापहीन मार्तंड आहे. मग आता हे कळलं ना? कळलं. चंद्रमे अलांछन चंद्रमा आहे, कळलं. तापहीन मार्तंड आहे, कळलं. वाढवून असलेला कल्पवृक्ष आहे, मान्य झालं. वाढवून असलेला चिंतामणी आहे, मान्य आहे. वाढवून असलेला समुद्र, अमृताचा समुद्र आहे, मान्य आहे. मग एवढं सगळं जर त्यांच्या जवळ आहे आणि ते सगळं जर आपल्या कल्याणाकरता ते व्यक्त करत असतील तर त्यांच्याबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये काही भाव निर्माण होणं
प्रेम निर्माण होणं, आपुलकी निर्माण होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे. मग ती आपुलकी कोणत्या रूपात निर्माण झाली पाहिजे, तर त्याच्याकरता ज्ञानोबा हे बोलून दाखवतात, ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे. आता हे आपण रूपक अलंकार म्हणतोय, पण याच्यातही अलंकारात अनेक अलंकार वापरले ज्ञानेश्वर महाराज. चकाराचा विचार पहिल्या ओवीत आला. च चा विचार कितीत आला? चला कल्पतरू चे आरव चेतना चिंतामणीचे गाव. च या अक्षराचा वारंवार अलंकार आहे. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे. स एक एक वर्ण अनेक वेळेला वापरला गेला. श्लेषामध्येही आहे, अर्थालंकारातही आणि शब्दालंकारातही, दोन्हीकडे. अलंकार दोन्हीकडे वापरला जातो. शब्दालंकारातही वापरला जातो, अर्थालंकारातही वापरला जातो. ठीक आहे, आपल्याला आता पुन्हा अलंकारात जाण्याचं कारण नाही. ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होत. आता हे संत महात्मे जे आहेत ना, ते आमच्या अज्ञानाचा अंधकार दूर करतात. तेवढं सामर्थ्य त्यांच्या ठिकाणी आहे. पण सामर्थ्य असलं काय होतं? सामर्थ्य असलं की सामर्थ्याच्या उपयुक्ततेबरोबर त्या सामर्थ्याची अनुपयुक्तता सुद्धा स्वीकारावी लागते, त्याचा त्रासही स्वीकारावा लागतो. एखादा मनुष्य एक गरीब मनुष्य आहे, दरिद्री मनुष्य आहे, संपत्तीची आवश्यकता आहे. एखाद्या श्रीमंत माणसाकडे गेला. या श्रीमंत माणसाला याचं दारिद्र्य दूर करण्याचं सामर्थ्य आहे की नाही? तर आहे. तो म्हणतो मी तुझं दारिद्र्य दूर करतो, पण आयुष्यभर माझ्या घरी नोकरीला राहा. आता काय झालं? त्याचं सामर्थ्य जरी असलं तरी त्या सामर्थ्याचा बऱ्याच वेळेला उपयुक्ततेपेक्षा त्रास जास्त होतो जगतामध्ये. आता हे मला बाकीची उदाहरणं द्यायचीच नाहीये. सामर्थ्य असलं की उपयुक्ततेपेक्षा त्या सामर्थ्याचा त्रास जास्त होतो. पण संत महात्म्यांकडे सामर्थ्य आहे पण त्रास नाही. म्हणून त्यांचं सामर्थ्य आमचं अज्ञान दूर करतील पण तापदायक होत नाहीत, आम्हाला शीतलता देतील पण निष्कलंक राहतील वगैरे वगैरे, किंवा करतील जे काही असेल ते. मग त्यांच्याबद्दल काय? ते सगळ्यांचे सदा सर्वदा सज्जन सोयरे व्हावे. आता काय आहे, थोडं सामान्यत्वानं जर बोलायचं झालं की नाही, तर सर्वाही सदा सज्जन सोयरे. सोयरे हा प्राणीच फार विचित्र आहे. सोयरा झाला की तो विचित्रच आहे. म्हणजे क्षमा मागून बोलतो, आपण सगळ्यांचे सोयरे आहोत. काय होतं, अनेक लोक संबंध स्थापन करतात, पण प्रत्येक शब्द आपण पहा, पण ते सर्वांकरता नसतात. जे सर्वांकरता असल्याचं भासवतात ते सर्वांकरता सदा राहत नाही. जे सदा सर्वांकरता असल्याचं भासवतात ते सज्जन नसतात. आणि जे सज्जन सर्वांकरता सदा उपलब्ध असलेलं दाखवतात किंवा असतात ते आपल्या वतीनं सोयरे होऊ शकत नाहीत. ही आमची अडचण आहे. त्यामुळे सोयरा हा नेहमी सज्जन असेलच असं नाही. जर तो सज्जन असला तर सदा सज्जन असेलच असं नाही. आणि तो सदा सज्जन असला तर तो आपल्याकरता असतो, सर्वांकरता असेलच असं नाही. आता हे सगळे शब्द फिरवून फिरवून वापरत राहा. मला विस्तार करायची गरज वाटत नाही. पण संत महात्मे मात्र सर्वाही सदा सज्जन आणि सोयरे. सोयरा शब्द का वापरला असेल? सज्जन सोयरा ही संकल्पनाच थोडी अवघड आहे, कारण प्रपंचात आपल्याला याचा अनुभव नाही. सज्जन सोयरा मी अनेक वेळेला मी गमतीनं सांगतो, थोडासा विषयांतर होईल पण गंमत म्हणून ऐका, गंमत म्हणूनच ऐका आणि गंमत म्हणूनच सोडून द्या. या जगामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे लोक जन्माला येतात, वेगवेगळ्या स्वभावाचे लोक जन्माला येतात, वेगवेगळ्या स्वभावाने हे जग बनलेलं आहे, मान्य आहे.
पण या जगामध्ये दोन व्यक्ती कधीच जन्माला येत नाही. दोन व्यक्ती कोण? चांगली सासू आणि चांगली सून, या दोन व्यक्ती या जगात कधीही जन्माला येत नाही. मला सुनांनी सांगावं चांगली सासू असते का? नाही म्हणाल्या. बर जाऊ द्या. आणि सासवांनी सांगावं चांगली सून जन्माला येते का? कधी नाही. मी आहे म्हणून नाही तर खरं नव्हतं. बस. सज्जन सोयरा काय भानगड? कोणता सोयरा सज्जन आहे? आणि सोयरा हा शब्द कोणत्या अर्थाने वापरायचा? काय आहे इथे? सज्जन शब्द एका विशिष्ट अर्थाने अभिप्रेत आहे. सत जन सज्जन असं होतं. सत हा शब्द आहे, हलंत त आहे, पुढे येणारा ज हे व्यंजन आहे. त्या दोघांची संधी झाली म्हणजे पुढच्या व्यंजनाचा शब्द इकडे घ्यावा लागतो. त्यामुळे ते सज्जन असू नाही, ते सज्जन असं होतं. संधी होते ते ठीक आहे, आपण शाळेत हे शिकलोय. आता ह्याच्यामध्ये सत हा जो शब्द वापरला हा काय आहे? सत हा शब्द काय? सत हा जो शब्द आहे ना, हे परमात्म्याचं स्वरूप लक्षण आहे. सत्यम ज्ञान अनंतम ब्रह्म, परमात्म्याचं स्वरूप लक्षण सांगताना उपनिषद बोलतो. तत्सत्यम स आत्मा, छांदोग्य उपनिषदात तत्सत्यम स आत्मा, परब्रह्माचं हे स्वरूप लक्षण. तत्सत्यम, सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, सत्य. सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, कागा हा दाविला जगदाकार. सत्य, सत परब्रह्माचं लक्षण आहे. अशा सत्मी कायम युक्त असणारे जे लोक असतात, म्हणजे जे परमात्म स्वरूपाला प्राप्त झालेले असतात, त्यांना सज्जन असं म्हणतात. म्हणजे ज्यांच्या अंतःकरणातली परमात्म भावना कधीही निवृत्त झालेली नाही. भागवतामध्ये सनकादिकांचं वर्णन करताना असा शब्द आहे, निमिषार्धम न तिष्ठन्ति वृत्तीं ब्रह्ममयीं विना, असं म्हटलं त्यांच्या संबंधात. त्यांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून अर्धा निमिष सुद्धा बाजूला झाली नाही. अर्धा निमिष सुद्धा बाजूला झाली नाही. संकादिकांचं वर्णन आहे, निमिषार्धम न तिष्ठन्ति वृत्तीं ब्रह्ममयीं विना. वृत्तीं ब्रह्ममयीं विना निमिषार्धम न तिष्ठन्ति. त्यांची वृत्ती ब्रह्मस्वरूपाला सोडून अर्धा निमिष सुद्धा बाजूला गेली नाही. तुकोबारांनी देवाला म्हटलंय, देवा माझी वृत्ती ज्या क्षणी तुला सोडून जाईल त्या क्षणी मी मरणार. जाईल माझा प्राण तत्क्षणी, त्या क्षणी माझा प्राण जाईल ज्या क्षणी माझी वृत्ती तुला सोडून जाईल. माझ्या मनातून देवाचा विचार बाजूला झाला की माझं मरण आहे, हे तुकोबारा बोलतात. काय देवाशी जोडले गेले असतील विचार करा. दिनरजनी हाच धंदा गोविंदाचे पवाडे, तुकोबारा बोलतात. एवढंच त्यांना माहिती आहे, रात्र न कळे दिवस, अरे तेच चालू आहे. जागृती स्वप्नी पांडुरंग एवढंच त्यांचं चालू आहे. त्यांची वृत्ती सोडून माघारी आलीच नाही. तुझं पाहता सामोरी वृत्ती न फिरे माघारी. वृत्ती माघारी आलीच नाही त्यांची, परत माघारी येत नाही त्यांचं मन, ते तिथंच राहतं. वृत्ती परमात्मा स्वरूपाजवळ गेली आणि परमात्मा रूप झाली, हे महत्वाचं. जेव्हा वृत्ती परमात्मा रूप होते आणि माघारी येत नाही, तेव्हा त्या वृत्तीला ज्या पदार्थाचं दर्शन होतं ते त्या पदार्थाच्या स्वरूपाचं असतं, त्या पदार्थाच्या बहिरंग आकाराचं नसतं. आता हे तत्वज्ञान जाऊ द्या, काय करायचं आपल्याला? नियम असा आहे, वेदांताचा नियम असा आहे, ज्या वेळेला माणसाला द्वैताचं भान होतं त्या वेळेला वृत्तीला स्वस्थानी यावं लागतं. वृत्ती द्वैत दर्शनामध्ये वृत्तीला मध्ये स्वस्थानी येणं भाग आहे, तरच द्वैत दर्शन होतं. वृत्ती जर स्वस्थानी येणार नसेल आणि ती ज्या विषयाकडे गेली असेल त्या विषयाशी तदाकार होऊन तिथंच राहिली असेल तर तिला द्वैत दर्शन होणारच नाही, परत माघारी येत नाही.
म्हणून सगळीकडे जे जे दृष्टी दिसे ते ते हरिरूप, पूजा ध्यान जप त्यासी नाही, नर नारी बाळे अवघा नारायण, वगैरे वगैरे वगैरे, जे जे भेटे भूत देते मानिजे भगवंत, वगैरे जे काही असेल ते प्रमाण अनेक देता येते. हे कशा करता बोलतो? सज्जन शब्द का वापरला याच्या करता बोलतो. म्हणजे सत्स्वरूप असणाऱ्या परमात्म स्वरूपाशी ज्यांचा तादात्म्य संबंध निश्चित झालेला आहे असे जे सज्जन आहेत ते आमचे सोयरे व्हावे. सज्जन म्हणून घेणारे आमचे सोयरे व्हावेत असं नाही. सतजन म्हणजे परमात्मा स्वरूपाशी ज्यांचा तादात्म्य संबंध आला ते आमचे सोयरे व्हावेत, ही ज्ञानोबारांची अपेक्षा. ते कोण आहे? ते पाचवे आपण काल प्रमाण घेऊन आलो. 5व्या अध्यायामध्ये योंत सुपंतरा रामस्तथांतर ज्योतिरेवया या श्लोकावर भाष्य करताना ज्ञानोबारांनी संतांचं वर्णन फार गोड केलंय. कुणालाही त्यांच्या बरोबर नातं जोडावं, वाटावं असं वर्णन ज्ञानोबारांनी केलं. ज्ञानोबा म्हणतात ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे, ते विवेकाचे गाव, की परब्रह्मीचे स्वभाव. सज्जन परब्रह्मीचे स्वभाव ना तरी अलंकारिले अवयव ब्रह्मविद्येचे, ते सात्विक सत्वाचे सात्विक, ते चैतन्याचे अंगिक, हे बहु असो एकैक वानिसी काय. 5व्या अध्यायामध्ये भगवान अर्जुनाला सांगतात हे काय आहे सगळं? हे सज्जन सोयरे होणं आहे. ते आमचे सोयरे झाले पाहिजे. कारण सज्जन सोयरा होणं, ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी, परिणाम काय? हरी दिसे जनीवनी आत्मतत्व. त्याच्याकडे असो. आता ते सज्जन आमचे सोयरे व्हावे म्हणजे आमचा त्यांचा सोयरेपणाचा संबंध स्थापित व्हावा. हे सज्जन ते काय? कालही आपण बोललो, मनुष्य मोठा झाला की त्याच्याबरोबर संबंध यावा असं वाटतं. पण ज्ञानोबा म्हणतात मोठ्यांबरोबर नको, सज्जनांबरोबर संबंध येऊ. त्याच्याबरोबर आपलं नातं हे स्थापित झालं पाहिजे. सोयरा व्हावं. सोयरा व्हावं म्हणजे संबंधात यावा, संबंधात यावा. आपल्या दृष्टीने सोयरा हा फक्त नाते संबंध आहे. एक फक्त इथं सोयरा शब्द जो आला ना तो प्रियत्व ही भावना व्यक्त करण्याकरता आला, नात्याकरता आला नाही. कारण नातेवाईक प्रिय असतात असा एक सामान्य समज आहे. नातेवाईक प्रिय असतात. भाऊ भावाला प्रिय असतो, भाऊ बहिणीला प्रिय असतो, मुलगा आईला प्रिय असतो, आई मुलाला प्रिय असते, जावई सासूला प्रिय असतो. एवढं एकच नातं प्रियत्वाचं आहे. आधी सांगितलेले सगळे खोटे. भाऊ भावाला प्रिय असतो का? जगात सगळीकडे हे दिसतं का? सर्वाही सदा दिसतं का? दिसत नाही. बहीण भावाला प्रिय असते सदा, सर्वाही सदा असतं का? असं नसतं. पण जावई सासूला प्रिय असतो हे मात्र निश्चित अधोरेखित करण्यासाठी आहे. सारखा आहे. कधी प्रिय असतो. तो म्हातारा झाला तरी प्रिय असतो, तरुण असतानाही प्रिय असतो, मधल्या काळातही प्रिय असतो, प्रियच असतो. त्याचे गुणदोष बघितले जात नाही. सोयरा हा शब्द जो ज्ञानेश्वर महाराजांनी वापरला तो प्रियत्वाच्या अपेक्षेने वापरला. ते सर्वाही सदा सज्जन प्रिय व्हावेत, हे आम्हाला आवडते व्हावेत, ते आमच्या गरजेचे व्हावेत नाही, ते आमच्या आवडीचे व्हावेत. प्रियत्व निर्माण व्हावं याच्याकरता सोयरा शब्द वापर. आता त्याच्याकरता मग ते कसे प्रिय काय नाही पुष्कळ वर्णन त्याची संत वाङ्मयामध्ये आलेली आहे. कारण प्रिय व्यक्तीचा आपल्यावर जसा लवकर संस्कार होतो आणि प्रिय व्यक्तीने सांगितलेलं जसं पटकन स्वीकारलं जातं तसं सोयऱ्याने नात्यातल्या लोकांनी सांगितलेलं स्वीकारलं जाईलच असं नाही. भावाने सांगितल्यापेक्षा मित्रांनी सांगितलेल्याचा परिणाम जास्त होतो की नाही माणसाच्या मनावर? का होतो? कारण प्रियत्व तिथं जास्त आहे. प्रिय व्यक्ती जेव्हा आम्हाला काही सूचना करते त्यावेळेला आम्हाला त्याचा पटकन स्वीकार करावा वाटतो, कारण तिथं प्रियत्व आहे. 4था अध्याय ज्ञानेश्वरीचा. ज्ञानोबा बोलतात, जेन सांगे पितया वसुदेवासी, जेन सांगे माता देवकीसी,
जे न सांगे बंधू बळीभद्रासी ते गुह्य अर्जुनेशी बोलत. आधीच सगळं सोयरेपण आहे आणि या सगळ्यांना न सांगता ते अर्जुनाला सांगितलं. इथं प्रियत्व. अर्जुन नात्यात आहे पण प्रियत्व आहे. जे न सांगे तिथं या वसुदेवाला जे सांगितलं नाही, देवकीला जे सांगितलं नाही, बलराम दादाला जे सांगितलं नाही, नाही नाही लक्ष्मी एवढी जवळीक परी तीही न देखे या प्रेमाचे सुख. लक्ष्मी बायको आहे पण तिलाही जे सांगितलं नाही ते गुह्य अर्जुनेशी बोलत. ते अर्जुनाला सांगितलं. आई नाही, बाप नाही, भाऊ नाही, बायको नाही, कुणालाही जे सांगितलं जात नाही ते प्रिय व्यक्तीला सांगितलं जातं. का सांगितलं जातं? कारण प्रियत्वाचा परिणाम हा जास्त सखोल होतो. भाऊ सांगेल तर ऐकू, मोठा असेल तर मर्यादा म्हणून ऐकू, पण मनापासून ते केलं जाईल असं नाही. जबरदस्तीनं केलं जाईल असं वागू नको. भाऊ सांगेल तर ऐकू आपण, पण मनात नसताना ऐकू, मर्यादा म्हणून ऐकू. पण प्रिय व्यक्ती जेव्हा बोलते तेव्हा मनात नसताना नाही. कारण प्रियत्वाचा हा परिणाम आहे. मी आपल्याला थोडक्यात सांगतो. प्रियत्वाचा हा परिणाम आहे की प्रिय व्यक्ती जे सांगते त्या प्रिय व्यक्तीच्या अनुपस्थितीमध्ये सुद्धा त्या सांगण्याचा उपस्थितीसारखा परिणाम होत असतो. तिथं प्रियत्व राहत असतं. आता हे कितपत कळेल, रुचेल, पटेल मला माहित नाही, पण याचा विचार करा आपण. प्रियत्व तिथं राहतं, प्रेम तिथं राहतं. प्रेमाचा संबंध यावा ही भावना आहे. सोयरे व्हावेत याचा अर्थ प्रेमाचा संबंध यावा, प्रियत्व निर्माण व्हावं. आणि प्रियत्व तिथं असतं. कुठं असतं? की प्रिय व्यक्तीनं सांगितलेलं तिच्या अनुपस्थितीतही जणू काही तिच्या उपस्थितीत वागतो आहोत असं वागलं जातं. तिथं प्रियत्व असतं. बायको माहेरी जाताना सांगून जाते दूध तापवायला विसरू नका. बायको सांगून जाते. आता जर ती बायको प्रिय असेल, म्हणजे असलीच पाहिजे, माझं मत तरी असं आहे, ती प्रिय असलीच पाहिजे. त्यावेळेला माणूस काय म्हणतो, अरे बाकीचं नंतर, आधी घरी जाऊ दूध तापवू. ती सांगून गेली. ती सांगून गेली आहे म्हणून दूध तापवायचं असेल तर तिच्या अनुपस्थितीतही जणू काही ती उपस्थित आहे अशा पद्धतीचं वर्तन जिथे होतं तिथं प्रियत्व राहतं. संत प्रत्येक वेळेला आमच्या बरोबर हाताला धरून आम्हाला वागवू शकत नाही. त्यांना जगाची चिंता आहे. पण ते जेव्हा आम्हाला उपदेश करतात त्यावेळेला ते समाधिस्थ असले तरी सुद्धा त्यांच्या मनासारखं वागण्याची जी भूमिका आमच्या अंतःकरणात ज्या क्षणी निर्माण होईल त्या क्षणी ज्ञानोबारायांबद्दलचं प्रियत्व निर्माण झालं असं मानायला हरकत नसते. विचार हाय, तुकोबाराय आमच्या करता वैकुंठातून येणार नाही, पण तुकोबारायांनी अभंगामध्ये जे सांगितलेलं आहे ते तुकोबाराय वैकुंठात असताना सुद्धा जणू तुकोबाराय आमच्या समोर उभे राहून करून घेत आहेत अशी भावना आमच्या अंतःकरणात निर्माण होईल. त्या क्षणी तुकोबारायांच्या चरणाविषयीचं प्रियत्व निर्माण झालं असं मानायला हरकत नसते. प्रियत्वाच्या भूमिका अशा आहेत. मग हा प्रियत्वाचा संबंध कसा सिद्ध होतो? त्याचे अनेक प्रकार आहेत. मला सगळंच सांगायचा मोह असला तरी वेळ नाही, पण विचार करा. त्या उगी जाता जाता सांगून जातो संबंधाकरता म्हणून. श्वेताश्वतर उपनिषदामध्ये मांडुक्यातही आलं, श्वेताश्वतरातही आलं, एक वर्णन आलंय. जीव आणि परमात्मा या दोघांचं वर्णन आहे. वर्णन खूप साधं आहे. श्रुती अशी आहे, द्वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशस्व जाते तयोरान्यः पिप्पलं स्वादुवत्ति अनश्नन् अन्यः अभिचाकशीति. अशी श्रुती आहे. काय श्रुतीचा अर्थ आहे? काही नाही. द्वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षं परिशस्व जाते. एका झाडाच्या फांदीवर दोन पक्षी बसलेले आहेत. तयोर अन्यः पिप्पलम स्वादुवत्ति, त्याच्यातला एक पक्षी झाडाला लागलेली फळं खातो आहे. आणि अनश्नन अन्यः, अनश्नन दुसरा खात नाही, उपवास आहे. दुसरा पक्षी मात्र खात नाही, अनश्नन. पण अन्यः अभिचाकशीति, पण पहिला पक्षी बरोबर फळं खातो आहे की नाही हे मात्र बारकाईनं बघतो आहे. असा श्रुतीचा सरळ अर्थ आहे. द्वासुपर्णा सयुजा सखाया समानं वृक्षम, एकाच झाडाच्या फांदीवर परिशस्व जाते बसलेले आहेत.
तयोर अन्यहा पिप्पलम स्वादू अत्ती अत्ती खातो आहे, आनंदानं त्या झाडाला लागलेली फळं खातो आहे, आणि दुसरा पक्षी मात्र खात नाही, पण पहिला पक्षी फळं खातो आहे की नाही हे मात्र बारकाईनं बघतो आहे, असं सांगतात धर्मसम्राट करपात्रीजींनी त्यांच्या एका लेखामध्ये याचा खुलासा केला. या श्रुतीवर भाष्य केलंय. मला सगळं भाष्य सांगायचं नाही, माझ्याही लक्षात नाही सगळं, पण सोयरे होतू हा सोयरेपणाचा संबंध स्थापित कसा करता येईल याच्याकरता मला हे आठवलंय म्हणून सांगतो. हे हडप्पा मोहनजोदडोचं जे उत्खनन झालं त्या उत्खननामध्ये एका दगडावर हे चित्र कोरलेलं सापडलं की एका झाडाच्या फांदीवर 2 पक्षी बसलेले आहेत आणि एका पक्षाच्या चोचीमध्ये फळ आहे आणि दुसरा पक्षी त्याच्याकडे बघतोय, त्याच्या चोचीमध्ये फळ नाही. एका दगडावर हे कोरलेलं चित्र सापडलं असं म्हणतात. काय इतिहास असेल तो असेल. मग हे काय आहे नेमकं, कशाचं प्रतीक आहे? या चित्रावरून हे कोणत्या देशाची ही संस्कृती असेल वगैरे वगैरे जगभर चर्चा झाली, कुठे काही सापडे ना. शेवटी हे चित्र जेव्हा काशीला आलं आणि विद्वानांमध्ये त्याचा शास्त्रार्थ आणि सभा झाली त्यावेळेला इथल्या विद्वानांनी सांगितलं, अरे ही तर श्वेतश्वेतरातली श्रुती आहे, मांडुक्यातली श्रुती आहे. ही काय श्रुती आहे? द्वासुपर्णा सयुजा सखाया श्रुती सांगितली. काय आहे याच्यामध्ये? काही नाही. एका झाडाच्या फांदीवर 2 पक्षी बसलेत, एक पक्षी फळं खातोय, दुसरा पक्षी खात नाही, पण दुसऱ्या पक्षाकडे व्यवस्थितपणानं बघतोय. काय आहे हे? ब्रह्मसूत्रामध्ये एक अधिकरण आहे याच्याकडे. त्याच्यात असं आहे की एका झाडाच्या फांदीवर 2 पक्षी, याच्यातला एक पक्षी आहे ईश्वर परमात्मा आणि दुसरा पक्षी आहे जीव. एका झाडाच्या फांदीवर बसलेत. एका झाडाच्या फांदीवर का? कारण माया भासेनं जीवेशो करोती असं उपनिषदांनी म्हटलंय, त्यामुळे त्यांची कुठेतरी त्यांची समानता सांगितली पाहिजे. मग एक जीव आहे, एक ईश्वर आहे. याच्यातला जीव काय करतो? आपल्या कर्माची फळं खातो आहे, आणि दुसरा जो ईश्वर आहे ना त्याला कर्माची फळं नसल्यामुळे जीव व्यवस्थित कर्मफळं भोगतो आहे की नाही हे मात्र बारकाईनं बघतोय. असा सरळ त्या श्रुतीचा अर्थ आहे तिथे उपनिषदामध्ये. या उपनिषदा मला का ते आठवलं ते सांगतो. आता हे झालं श्रुतीचं वर्णन, पण या श्रुतीमध्ये संबंधाचा विचार श्रुतीनं बारकाईनं केला. काय म्हटलंय? द्वासुपर्णा एक संबंध, सयुजा दुसरा संबंध, सखाया तिसरा संबंध, समानम वृक्षम परिशस्व जाते 4 संबंधाचा विचार इथं आला. सुपर्णा, आता हे द्वासुपर्णा असं आलंय. भाषेच्या नियमानुसार ते द्वौ सुपर्णौ असं व्हायला पाहिजे, पण ते होत नाही. श्रुती आहे, त्यामुळे श्रुतीचं बोलणं नियमात बांधायचं नसतं. आर्ष असेल काही असेल, आपण आता त्याचा विचार करायला नको. सगळीच पद्धत अशी आहे तसं जर बघायला गेलं तर. सयुजौ असं, सखायौ असं होत नाही. द्विवचनी रूप असलं तरी सखायौ असं होत नाही संस्कृतामध्ये. कारण सखा शब्द सखा असं चालत नाही, तो इन्नंत चालतो, सखीन असा चालतो. आणि इतर जी इन्नंत पद आहेत, करीन सारखं एखादं इन्नंत पद आहे, ती इन्नंत पद जशी चालतात तसं सखीन पद चालत नाही, अपवादात्मक चालतं सखीन पद. जाऊ द्या, काय करायचं हे भानगडी, जाऊ द्या तिकडं. 4 संबंध आले. द्वासुपर्णा, दोघे सुपर्ण आहे. सुपर्ण म्हणजे काय? म्हणजे दोघांनाही पंख आहेत, हे दोन्ही पक्षी आहेत. पक्षी आहेत म्हणजे जाती समान आहे, हा साजात्य संबंध आहे. सयुजा, युज धातू जोडणे या अर्थाने. सयुजा एकमेकांशी जोडले गेलेले आहेत, हा सायुज्य संबंध आहे. सखाया सख्यत्वानं जोडले गेलेले, सख्यत्व हा संबंध आहे. आणि समानम वृक्षम परिशस्व जाते, एकाच झाडाच्या फांदीवर बसलेले आहेत, हा सादेश्य संबंध आहे. असे 4 संबंध सांगितले श्रुतीत. हे सगळे संबंध आपले संतांशी आले पाहिजे.
ऐका, संतांच्या संबंधानं तुकोबारायांनी हे चारही संबंध आपल्याला सांगितले. एका जातीचे सुपर्ण, दोघांनाही पंख आहेत, एका जातीचे, माझी जातीचे, मज भेटो कोणी, आवडीची धणी फेडावया, साजात्य संबंध आहे. सयुजा, सायुज्य संबंध, एकमेकांशी जोडले गेलेले. कसे जोडले गेलेले? कायमचे जोडले गेलेले. हरिजनाशी भेटी न हो अंगसंग तुटी, अंगसंग तुटी न हो, कायमशी जोडले गेलेले. सखाया, सख्यत्व संबंध, संसार तो कोण लेखे, आम्हा सखे हरिजन, सज्जन आम्हाला सखे व्हावेत, सख्यत्व संबंध आहे. काय आहे? काय आता सांगणे लांबवणच आहे, सांगतो, तुम्ही थोडं ऐका. भाऊ बंधू संबंध आहे, सुरत संबंध आहे, मित्र संबंध आहे आणि सखा संबंध आहे. सुरत, मित्र, सखा हे शब्द आपण सामान्यतः समान अर्थाने वापरतो, सामान्यतः सर्व, पण त्याच्यामध्ये फरक आहे. भाऊ कुणाला म्हणावं, सुरत कुणाला म्हणावं, सखा कुणाला म्हणावं आणि मित्र कुणाला म्हणावं, याच्यात फरक आहे. अत्याग सहनो बंधू, ऐका, सदैव अनुमतः सुहृत, एकक्रियम भवेन मित्रम, समप्राण सखा स्मृता, असं वचन. आता हे ऐका थोडा, आता थोडा वेळ अजून काढला पाहिजे. ऐका, अत्याग सहनो बंधू, भाऊ कुणाला म्हणावं? अत्याग सहनो म्हणजे त्याग केला तर सहन होत नाही, त्याला भाऊ म्हणतात. अत्याग सहनो बंधू, त्याला भाऊ असं म्हणतात. म्हणजे ज्याचा त्याग आम्हाला सहन होत नाही, भावाचा त्याग आम्हाला सहन होत नाही. किंवा अत्याग सहनो म्हणजे किती त्रास दिला त्याला तरी तो सगळं सहन करतो पण त्याग करत नाही, त्याला भाऊ म्हणतात. अत्याग सहनो बंधू, नेहमी आमच्या मताला हो म्हणतो तो सुरत, आमच्या सारखी क्रिया करतो तो मित्र, आणि ज्याचा आपला प्राण एक झाला त्याला सखा असं म्हणतात. समप्राण सखा स्मृता. त्या ज्ञानोबारायांचं वर्णन करताना एकनाथ महाराजांचा जो अभंग आहे की नाही, कैवल्याचा पुतळा प्रकटला भूतळा, तिथे शेवटी नाथ महाराज असं म्हणतात की ब्रह्म साम्राज्य दीपिका, वर्णियली गीतेची टीका, विठोबाचा प्राण सखा, ज्ञानोबा माझा प्राण सखा, समप्राण सखा स्मृता, असं आहे. हे सगळे संबंध संतांबरोबर आपल्याला स्थापित करता आले पाहिजेत, तर ती प्रियत्वाची भावना आहे. आणि सादेश्य संबंध, संत ज्या देशामध्ये राहतात त्या देशात आपल्याला राहता आलं पाहिजे, त्यांच्या जातीचं होऊन राहता आलं पाहिजे. माझे जातीचे मज भेटो कोणी, सजाती साजात्य संबंध आहे. जाती वेगळी आणि जात वेगळी. इथे जातीचा विचार चाललाय, जातीचा विचार चालू नाही. आपण काल परवा बोलल्याप्रमाणे चलान चला याच्यामध्ये जसं अंतर आहे ना, तसं जाती वेगळी असते आणि जात वेगळी असते, त्या दोन्हीत फरक आहे. मी कशा करता आपल्याला सांगतो, संतांच्या संबंधानं असे संबंध आपल्याला स्थापित करता आले पाहिजे. हे सगळे प्रेमाचे संबंध आहेत आणि असे प्रेमाचे संबंध त्यांचे आपले स्थापित व्हावेत, ते आपल्याकडून स्थापित व्हावेत. कारण कल्याणाची अपेक्षा आपल्याला आहे, त्यांना नाही आहे. त्यांचं कल्याण झालेलं आहे, पण आपलं कल्याण व्हावं म्हणून अनवरत भूमंडळी भेटतू याच्याकरता जर संत येत असतील
तर त्यांच्याकडून आपल्या कल्याणाची प्राप्ती आपण करून घेतली पाहिजे, ही तुमच्या माझ्याकडून ज्ञानोबारायांची अपेक्षा इथं व्यक्त झाली. आणि म्हणून ज्ञानोबाराय सांगतात, चंद्रमे जे अलांछन, मार्तंड जे तापहीन, जे सर्वाही सदा सज्जन सोयरे होतो. ते सर्वांना प्रिय वाटले पाहिजे, सदा प्रिय वाटले पाहिजे आणि सज्जनच प्रिय वाटले पाहिजे. या 3 अटी ज्ञानोबारायांनी याच्यामध्ये घातल्या. कारण प्रियत्वाचे, मला जो प्रिय वाटेल तो तुम्हाला वाटेलच असं नाहीये, पण आपल्या आत्यंतिक कल्याणाकरता सगळ्यांना संतच प्रिय वाटले पाहिजे. कोणी जर म्हणालं नाही नाही मला संत नाही, मला रावण आवडतो, चालणार नाही. मला कंस आवडतो, चालणार नाही. सगळ्यांना प्रिय वाटले पाहिजेत. कारण सगळ्यांच्या सुखाची अपेक्षा आहे ना. किंबहुना एकटा सुखी नाही ना, किंबहुना सर्व सुखी आहेत ना, मग सर्व आहे. बरं, सदा प्रिय वाटले पाहिजे. कारण माणसाचं प्रियत्व हे स्वार्थापोटी निर्माण होतं बऱ्याचदा. त्यामुळे आपला स्वार्थ साधला गेला की प्रियत्वाची भावना कमी होऊन जाते. तसं न होता आपलं कल्याण साधून झाल्यानंतरही तत्संबंधानं प्रियत्व अनिवार्यतेनं आपल्या ठिकाणी नित्यत्वानं राहिलं पाहिजे. त्याच्याकरता ज्ञानोबाराय सदा शब्द वापरतात. आणि सज्जनच प्रिय वाटले पाहिजे, दुर्जन प्रिय वाटून चालणार नाही, त्याच्याने आपलं कल्याण होणार नाही. म्हणून त्या संबंधानं आपल्या ठिकाणी सोयरेपण म्हणजे प्रियत्व निर्माण व्हावं, ही भावना ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. आणि असं जर झालं तर मग ज्ञानोबाराय पुढे म्हणतात, किंबहुना सर्व सुखी पूर्ण होवो नितीही लोकी, भजिजो आदिपुरुषी अखंडित. असं जर असेल तर मग त्याच्याने सगळ्यांना सुख मिळेल, हे ज्ञानोबाराय बोलतात. त्याचा विचार आपल्याला करायचा आहे, तो पुढच्या वर्षी, आत्ता त्याचा विचार करण्याचं कारण नाही. ज्ञानोबाराय आता या 2 ओव्यातून आपल्याला संतांची जाणीव करून देतात. आणि त्या संतांबद्दल प्रियत्व आपल्या अंतःकरणामध्ये आपण निर्माण केलं पाहिजे, ही तुमच्या माझ्याकडून एक अपेक्षा या निमित्तानं व्यक्त करतात. असे जे संत आहेत त्यांच्याबद्दल प्रियत्व वाटावं म्हणून त्यांचं अधिक रूपक करून आपल्याला वर्णन करून सांगितलं. अधिकातलं अधिक मिळत राहिलं की माणसाला प्रियत्वाची भावना निर्माण होते. ते मिळावं असं वाटायला लागतं आणि ते मिळावं असं जिथं वाटायला लागतं तिथं प्रियत्व निर्माण होतं. या मानसशास्त्राला धरून ज्ञानोबारायांनी आपल्याकडून अपेक्षा व्यक्त केल्या आहेत की त्या संत चरणाबद्दल, संतांच्या जीवनाबद्दल, त्यांच्या उपदेशाबद्दल आपल्या अंतःकरणामध्ये प्रियत्वाची भावना निर्माण झाली पाहिजे. तसं आपल्याकडून एक अपेक्षा आहे, संतांकडून एक अपेक्षा आहे. संतांकडून अपेक्षा आहे की त्यांनी अनवरत मंगळाचा वर्षाव करत अनवरत भूतमात्रांना भेटलं पाहिजे. आणि ते जेव्हा भूतमात्रांना भेटायला येतील त्यावेळेला भूतमात्रांना मात्र त्यांच्याबद्दल प्रियत्व वाटलं पाहिजे, ही भूतमात्रांकडून अपेक्षा ज्ञानोबाराय व्यक्त करतात. असं प्रियत्व तुमच्या आमच्या अंतःकरणामध्ये निर्माण झालं की आपल्याला सर्व सुखाची प्राप्ती होते, हे ज्ञानोबाराय बोलून दाखवतात. त्याकरता ते प्रियत्व आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण व्हावं अशी एक सद्भावना या निमित्तानं व्यक्त करू. परवा, काल आणि आज या 3 दिवसामध्ये ज्ञानेश्वरी पसायदानाच्या या 2 ओव्यांचा विचार आपल्याला यथामती यथाशक्ती करता आला. तो झालेली ही सेवा संतांच्या, सद्गुरूच्या आणि परमात्म्याच्या चरणी अर्पण करू. पसायदान आहे, अधिकाधिक अर्थ निघत जातात, अधिकाधिक अर्थ सापडत जातात. हे ज्ञानोबारायांचं बोलणं आहे, ज्ञानोबारायांची अक्षर आहे. ही अक्षरे नवती देखा ब्रह्मसाम्राज्य दीपिका असेल तर त्याच्यातून आपल्याला जेवढं ज्ञान मिळवता येईल तेवढं मिळवण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे. माझ्या बुद्धिशक्तीच्या मर्यादेमध्ये मला या ओव्यांचा जेवढा अर्थ आपल्यासमोर व्यक्त करता आला तेवढा करण्याचा मी सामान्यत्वानं प्रयत्न केलेला आहे. आपण घरी जाऊन पसायदान उघडाल, ज्ञानेश्वरी उघडाल, पसायदान वाचाल तर कदाचित मी सांगतो त्याच्यापेक्षा अधिक अलौकिक, अधिक चांगले आणि अधिक सौंदर्यपूर्ण अर्थ आपल्याला सुचत जातील. ज्ञानोबारायांची कृपा होईल तर अधिकाधिक चांगला अनुभव त्याच्यातून आपल्याला प्राप्त होत राहील. तसा तो होत राहावा याच्याकरता एक सद्भावना या निमित्तानं मी व्यक्त करतो. आणि हे 3 दिवस आपल्याला या ओवीचा सामान्यत्वानं का होईना आपण विचार करण्याची संधी वसंत प्रतिष्ठान आणि खारकर परिवाराने दिली, त्याबद्दल त्यांच्या प्रति ऋण व्यक्त करणं हे तुमचं आणि माझं दोघांचंही कर्तव्य आहे. त्यामुळे खारकर परिवार आणि वसंत प्रतिष्ठान या दोघांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद देतो, आपल्याकडूनही देतो आणि माझ्याकडूनही देतो. आणि त्याचबरोबरीनं हा परिवार आणि मी यांचा संबंध थोडासा अकृत्रिम असल्यामुळे
त्या परिवाराकडून आपल्या सगळ्यांनाही अंतःकरणपूर्वक धन्यवाद देणं हेही त्या परिवाराचा एक सदस्य म्हणून माझं कर्तव्य मी मानतो. त्यामुळे आपल्याही सगळ्यांना मी अभिवादन करतो, आपल्या प्रति कृतज्ञता व्यक्त करतो. आपण पसायदानाकरता मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. थोडासा वेळ जास्त होतो, कालही थोडासा वेळ उशीरपर्यंत मी बोलत राहिलो, आजही थोडासा उशीरपर्यंत बोलत राहिलो, पण आपण माझं औद्धत्य तसंच्या तसं स्वीकारून क्षमाशील भावनेनं ऐकत राहिलात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो. थोडंसं आपल्याला यावं लागलं, आज मिरवणुका वगैरे सगळंच आहे, तरी आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिलात. मी अनेक वेळेला सांगतो, खरं म्हणजे या वेळेला प्रवचनाला चांगली उपस्थिती मिळणं अवघड असतं, कारण सगळ्या महत्त्वाच्या सिरियल्स या वेळेला आहेत. ते सोडून आपल्याला जर पसायदानासारखं प्रवचन ऐकावं वाटत असेल तर आपल्याला धन्यवाद देणं माझं कर्तव्यच आहे. नाहीतर सिरियल सोडून कोण प्रवचनाला आणि कीर्तनाला जात बसतो. पण आपण आलात त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आणि लाभलेला वाक्विस्तार सीमित करतो आणि थांबतो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम विठ्ठला 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 विठ्ठला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की